मालिकला. आप्पाचा वडापाव देखील उपस्थित आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. अमोल मोडक ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला विश्वास बोराटे. तर षटक क्रमांक पहिलं प्रणव निगडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पंचांचा इशारा आलाय. लेज दी प्ले. डेड बॉल पंचांचा इशारा आहे. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आक्रमण आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मनीष कुरधरे झेल टिपतील. पहिला धक्का. बडी मछली जाल में. अमोल मोडक शून्यावरती बाद. गोल्डन डक विकेटची शिकार. पहिली विकेट आली आहे. कॅपिटल 12th मॅन पाठवा. न्यू बॅटर स्वप्नील झेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जर 12th मॅन नसेल आणि कोणती शंका असेल तिसऱ्या पंचांकडे तर ती मान्य केली जाणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. सूचना दिलेल्या अगोदरच चांगले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रणव समोरदिशेने चेंडू खेळला. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. एकच्या मदतीने संघाचं खातं उघडलं. एक धाव धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख. विश्वासला समजू शकत नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. एक बाद एक धाव धावफलकावरती आहे. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मारायच्या बेगात येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. नमो विश्वकर्मा. तोपर्यंत 2 धाबा आहेत. धावफलकावरती साजबाज ताज 3 धाबा आहेत. गोलंदाज प्रणव. इथे देखील आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का बडकी कॅपिटल संघाला बसलेला पाहायला मिळेल. विश्वास बोराटे बॅक टू दी पॅव्हिलियन. इथे अलॉंग दी कार्पेट खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. नमो विश्वकर्मा. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. बॅकअप सार्थक सुरेख करतायत. पहिलं षटक संपलंय. 2 बाद 5 धाबा. कमाल इथं षटक प्रणव निगडेचं पाहायला मिळाले. तर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज नमो विश्वकर्मा येणार का की यश बालसिंगला इथे आमंत्रित केलं जाणार हे पाहणं गरजेचं आहे. चला वेळ वाचवा वेळ. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यश बालसिंग गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रणव कडून चूक होतीये. बॅकअपचं काम नमो करतील. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 7. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव इथे देखील येईल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. वडकी कॅपिटल संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. इथे आडव्या बॅटने हवाई फायर तर आहे. चेंडू लँड देखील होईल. एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट.
4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती. मराठवाड्यातील अर्थात सिंदखेड राजा या गावामध्ये झालेला जन्म आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या मातेने साकार केलं त्या मातेची जयंती सातत्याने साजरी होते. डेड बॉल. तर 12 म्हटलं की 12 जानेवारीच नक्कीच आपल्याला आठवेल राष्ट्रीय युवक दिवस. स्वामी विवेकानंदांची जयंती नक्कीच सातत्याने पाहायला मिळते. एक सिंगल पुन्हा एकदा येते. 13 धावा आहेत. तर 12 म्हटलं की 12 क्रमांकाची जर्सी रक्ताच्या उलट्या देखील होत होत्या, परंतु भारतीय संघासाठी विश्वकप विजयी होण्यामध्ये ज्या खेळाडूचा फार मोठा वाटा पाहायला मिळाला. काहीच नाही ना आता. बॅटकट आहे अर्थात 1 धाव असेल. धावफलकावरती 14. 2 षटकं संपली आहेत. आणि रक्ताच्या उलट्या जरी झाल्या परंतु वेस्ट इंडिज संघाबरोबर केलेली भरदार फलंदाजी त्यानंतर 6 चेंडू 6 षटकार आपल्याला आठवतील. हा विश्वविक्रम मात्र या खेळाडूने रचलेला आपण सातत्याने पाहिला. युवराज सिंग डावकारे हाताचा एक धडाकेबाज फलंदाज भारतीय संघामध्ये नक्कीच जो खेळताना पाहायला मिळाला. तर मॅजिक बॉलर सार्थक भोसले गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्राईकला सिद्धेश. मॅजिकवर 16 धाब्यांचं टार्गेट आहे. इथे चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झाला आहे. सिद्धेशची खेळी संपुष्टामध्ये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. जयदीप ढवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नावातच जय आहे. इथे अगदी आपण पाहूया एक धाव आहे. धावफलकावरती 15. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. सुरेख घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. सार्थकचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. इथे देखील आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 4 चेंडूंमध्ये 2 आलेत तर 2 चेंडूंमध्ये 14 गरजेचे आहेत. स्वप्नील ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. 2 आठ्ठे मारणं गरजेचं आहे. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेत. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत ज्या बोनस स्वरूपात पाहायला मिळतील. धावफलकावरती 16. 16 प्लस 7 अर्थात 23 धावा आहेत. 4 चेंडूत 9 आल्यात. 2 चेंडू 7 गरजेचे आहेत. हा चेंडू देखील बॅट चालकीची एज 1 धाव येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज टार्गेट पूर्ण करण्यासाठी. सार्थक वरती दबाव आहे. स्वप्नील वरती देखील दबाव प्रेशर पाहायला मिळेल. इथे बॅटची हलकीची एज. पंचांचं बोट तिथे अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा आलाय. फक्त नोची 1 धाव आहे. 25 धावा आहेत. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज टार्गेट पूर्ण करण्यासाठी. इथे आक्रमण आणि याच बरोबर चेंडू जाऊन पोहोचेल. धडक भेधडक सीमारेषेच्या बाहेर. षटकार टार्गेट पूर्ण झाले. 10 धाब्यांचा बोनस.
41 धावा विथ बोनस. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. नमो विश्वकर्मा गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 41 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा पाऊस पाडला जाणार प्रश्नचिन्ह आहे. जयदीप ढवळे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 2 धावींची खेळी आहे. इथे पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू डॉट आला या षटकाचा. वडकी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा खेळ आपण पाहिलाय. भरघोस पारितोषिक विजयी करणारा हा उदयमुख खेळाडू. इथे फुल टॉच आडव्या बॅटने आक्रमण आहे. तिथे क्षेत्ररक्षक मनीष झेल टिपतील आणि फलंदाज जयदीप देखील बाद होतोय. विकेट आली आहे. स्वप्नील आटपाडकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांचा वेध स्टंप घेईल. स्टंपचा वेध नक्कीच बॉल घेतोय आणि त्यानंतर स्वप्नीलला परतावं लागेल. विकेट आली आहे. न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू शरीरभेदक येतोय. नमो विश्वकर्मा चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही केली आहे. 2 विकेट घेतल्यात. अफलातून गोलंदाजी आहे. इथे देखील डिक्लेरेशन झोन. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. हा चेंडू इथे सुरेख घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 42 बनवल्यात. विजयासाठी 43 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 43 टार्गेट पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच करतोय. बोथ कॅप्टन चला. रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि वडकी सनरायझर्स बोथ कॅप्टन येतील. नाणेफेक आपण करणार आहोत. वडकी सनरायझर्स संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. रॉयल चॅलेंजर्स वडकी कॅप्टन चला लवकरात लवकर. नाणेफेक आपण करतोय.
आदरणीय राजेंद्र आंबेकर साहेबांना देखील विनंती आहे आपणही या. निलेशजी आंबेकर, आदरणीय अनिल काका गायकवाड, तीनही मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या शुभास्ते नाणेफेक आपण करतोय. संदेशजी लडकत, आपणासही विनंती आहे आपणही या. हे सर्वच बक्षीस दाते सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण करतोय. अनिल काका गायकवाड आणि राजू शेठ आंबेकर, निलेश शेठ आंबेकर यांच्या मालकीचा संघ एका बाजूने आहे, तर दुसऱ्या बाजूने वडकी सनरायझर्स संघाचे संघ मालक जर पाहिलं तर आदरणीय केशव पिंटू शेठ मोडक, अनिल दादा मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ दुसऱ्या बाजूने खेळताना पाहायला मिळेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण घेतोय. अविनाश क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. अविनाशच्या विकेट हॅट्रिकसाठी ओमकारजी शिंदे 1000 रुपयाचं पारितोषिक. टॉस झाला आणि टॉस का बॉस. सनरायझर्स संघाने टॉस विन केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीम बॉलिंग लिस्ट द्या. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळला आहे. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा, 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जाते. अभिजित मिरवडे आणि स्ट्राईकच्या दिशेने प्रणव निगडे, तर गोलंदाज अविनाश क्षीरसागर. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये, धोका खतरा होणार का? झालाय आणि इथे पहिली विकेट आली आहे. प्रणव निगडे बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज होते बाद. स्वप्नील झेंडे जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम आणि दुसऱ्या बाजूने सनरायझर्स टीम. बॉलिंग लिस्ट अद्याप आलेली नाहीये. बॉलिंग लिस्ट सुरुवातीला द्या. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील हलक्याच्या त्याने दिशा दिली आहे. विश्वास चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 3. तीन धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोर दिशेने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चार धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक येतील. प्रयाग कुदळे सर संपर्क करा. प्रयाग सर. पहिले षटक संपलंय. धावफलकावरती 6 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 37 समीकरण पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तिथे अगदी पाहूया सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. 8 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. हा चेंडू सुरेख, परंतु नो बॉलचा इशारा आहे. नऊ धावा आहेत. 17 चेंडू 34. इथे मात्र सुरेख चेंडू येतोय. पंचांकडे दाद तर मागितली आहे. अपील फेटाळलं जाईल. चेंडू डॉट आहे.
इथे बॅकफूटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. तोपर्यंत 1+1 2 तर आल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 11 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. हा चेंडू सुरेख इथे पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील आणि स्टंपिंग विकेट आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद देखील मागितली जाते. टीव्ही अंपायर काही क्षणांमध्ये निर्णय देतील. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज होते बाद. इथे अगदी आपण पाहूया डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 11 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. बॅकफूटवरती सरकलेत, आक्रमण आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय. बाळू शिरनाम यांना देखील परतावं लागेल. विकेट आली आहे. नमो विश्वकर्मा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर 2 षटकं संपली आहेत. 3 बाद 11 आहेत. 12 चेंडू 32 गरजेचे आहेत. मॅजिक ओव्हरसाठी कुल कॅप्टन अमोल मोडक गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. बारा चेंडू 32. इथे आक्रमण झालंय आणि याच बरोबर ओमकार मानेचा प्रहार पाहायला मिळेल. चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ दी पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. चेरन धावफलकावरती 17. 11 चेंडू 26 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. आता 5 चेंडूमध्ये 10 धावा गरजेच्या आहेत. अर्थात ओमकार माने आक्रमण करतोय. हा चेंडू सुरेख शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंच हात फैलावतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब. व्हाईट बॉल.
हा चेंडू इथे सुरेख येतोय. व्हाईट+1, फक्त व्हाईटची एक धाव असेल. 19 धाव आहेत. दादा बॉलरची नाव त्यांच्या नाव सांगू का? इथे आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा, षटकार. शुभम मोडक, सागर गाड. आलाय 25 धावा धावफलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू 18 धावींची गरज. 2 चेंडूमध्ये 14 आल्यात. 4 चेंडूमध्ये 2 गरजेचे आहेत. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते. धावफलक 1च्या मदतीने 26 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूमध्ये 15 आल्यात. 3 चेंडूमध्ये 1 धावीची गरज. नमो विश्वकर्मा ऑन स्ट्राईक. इथे देखील झेल घेण्यासाठी प्रयत्न होता विश्वाच्या माध्यमातून. 1 धाव येते. 10 धावेंचा बोनस मिळालाय. अर्थात आता 8 चेंडू 6 धावेंची गरज. 8 चेंडू 6 समीकरण. इथे मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 6 समीकरण. इथे देखील शरीरभेदक मारा येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकं संपली. 3 6 चेंडू 6 धावींची गरज. तर गोलंदाजीच्या माध्यमातून विश्वास बोराटेला आपण पाहणार आहोत. 6 चेंडू 6. सहा चेंडू 6 धावींची गरज. विश्वास बोराटेला इथे आमंत्रित केलं. स्ट्राईकला नमो. सामना रोमहर्षक. हा चेंडू इथे भन्नाट येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 5 चेंडू 6 धावा. सामन्यातील हवा काढून घेणारी गोलंदाजी होणार का, की नमो इथे फटकेबाजी करेल, प्रश्नचिन्ह आहे. याही प्रश्नाचं उत्तर अगदी काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथे हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतील. वेगवान सिंगल. नो +1. 2 धावा येतील. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 5 चेंडू 4 धावींची गरज आहे. 39 बनवले आहेत. यानंतरचा चेंडू फ्रीट साजरी होणार का. गोलंदाज सज्ज होत आहेत. विश्वास. हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅटची एज. 1 धाव येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 40 धावा आहेत. 4 चेंडू 3 धावींची गरज. चार चेंडू 3 धावींची गरज आहे.
हा चेंडू इथे सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. सामन्यामध्ये रोमांचकता. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. पैसा वसूल मॅच. आतापर्यंत सामना होता जनरल वॉर्डमध्ये, आता जाऊन पोहोचला आयसीयू मध्ये. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. वडकी सुपर लीग ही स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. येत्या 7 तारखेला या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा. इथे देखील डॉट बॉल आहे. पंचांकडे दात तर मागितली आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवतायत. टीव्ही अंपायर काय निर्णय देणार प्रश्नचिन्ह असेल. तिथे शहानिशा होईल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय जो येताना पाहायला मिळेल. नॉटआउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, परंतु सामन्याचं समीकरण बदलेल. 2 चेंडू 3 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह जरूर आहे. या प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. आणि इथे अगदी आपण पाहूया दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. नो बॉल, अर्थात इथे सामना संपलाय. आणि ह्या सामन्यावरती वडकी जायंट हंटर संघ विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. एक जबरदस्त गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. 1 षटक, 1 धाव खर्च करत 2 विकेट घेणारा नमो विश्वकर्मा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला यानंतरच्या दोन्ही टीम्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात वडकी सनरायझर्स विरोधामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडकी. सनरायझर्स संघाचे अक्षय कटके आपल्याला मॅजिक बॉलर पाहायला मिळतील. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी संघासाठी अमित मोडक आपल्याला मॅजिक बॉलर पाहायला मिळतील.
सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपले शुभास्ते नमो विश्वकर्माला या ठिकाणी आपण गौरवित करतोय. बजरंग सर, विठ्ठल सर, अविनाश सर, आपणास विनंती आहे, आपले शुभास्ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. या